त्यामध्ये ना खूप मोठं मीथ आहे पुणे रिअल इस्टेटमध्ये, ऑदर रिअल इस्टेटमध्ये. इट्स ऑल डिपेंड की तुमचा कन्सल्टंट पार्टनर कोण आहे, तुम्हाला कुणाकडनं तुम्ही सर्व्हिस घेता. जसं की आमच्या इंडस्ट्रीमध्ये आता एका कस्टमरला 100 फोन जातात. एका कस्टमर एवढं लीड जनरेशन डिजिटल मार्केटिंग थ्रू तो नंबर व्हायरल होतो, मग डेव्हलपरला टॅगिंग होतं तिथून. तर आजच्या डेटला असं जर बघायला गेलं तर एका दिवसात पण घर घेऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला तो 2 मिनिटासाठी असं हे वाटेल ते, पण एका दिवसात पण घर घेऊ शकता तुम्ही. माझा एक क्लायंट आहे, जर्मनीचा येणारा क्लायंट आहे. तो क्लायंट माझ्याशी फक्त चॅटवर बोलत होता आणि 1 महिन्यानंतर तो पुण्याला येणार होता आणि त्याला मी बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. सो त्याच्या गोष्टी मी क्लिअर केल्या. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे शॉर्टलिस्टेड प्रोडक्ट होते ते पाहिले आणि त्यांनी संध्याकाळी 8:30 वाजता ट्रान्झॅक्शन केलं. सो एका दिवसात. आणि तो 1,40,00,000चा फ्लॅट होता. इट्स नो बिग डील. तर त्याच्यामध्ये असं आहे की लोक त्याला 1 महिना लावतात, 6 महिने लावतात. त्याचं कारण काय आहे, आम्ही चॅनल पार्टनर म्हणून जी सर्व्हिस देतो तर सगळ्यात मोठा लिकेज आहे ना ते कस्टमरची रिक्वायरमेंटच कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही काय करतो माहिती आहे का, कस्टमरचं रिक्वायरमेंट ऐकून घेतो. सर तुमच्या घरात किती मेंबर आहे? 5 मेंबर आहे. सर तुमच्या मुलाला कशी रूम हवी आहे, म्हणजे काय त्याची रिक्वायरमेंट आहे. सर मॅडमला पॅरलल प्लॅटफॉर्म हवा आहे की एल प्लॅटफॉर्म हवा आहे किचनमध्ये. सर तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुठे घालवतात, बाल्कनीमध्ये घालवतात की लिव्हिंगमध्ये घालवतात. तर तुमच्या ओव्हरऑल फॅमिलीचा मूड काय, म्हणजे तुम्ही चॉईस काय की तुम्ही हाय राईज पसंत करतात की लोअरला पसंत करतात. तर तुम्ही बाल्कनीमध्ये जास्त टाइम स्पेंड करतात की तुम्हाला असं प्लांटिंग करायचे जास्त हे. तर तुमच्याकडे पॅरेंट्स आहे सर, मग पॅरेंट्सला गार्डन आवडतं का, की काय त्यांचे काही स्पोर्ट्स आहे, मुलांसाठी तुम्ही कुठलं स्पोर्ट्स कंटिन्यू केलंय का ज्याच्यासाठी तुम्ही वेळ देतात. हे सगळं रिक्वायरमेंट जाणून घेतल्यानंतर आम्ही जाणून घेतो आणि त्याच्यानंतर मला काय कळतं, ह्या एरियामध्ये लोकेशन डिसाईड झालेले, मग आम्ही रिक्वायरमेंट घेतो. त्या एरियामध्ये 100 प्रोजेक्ट आहे, त्याची एक एक गोष्ट मी लक्षात करून घेतली तर त्याच्या हिशोबाने मी काय करणार, त्याला ते 5च प्रोजेक्ट दाखवणार. तर त्याला ते 5च आवडणार ना, मग त्याला ती काय होणार, इझी होणार. 2च प्रोजेक्ट फायनल करून तो 3 दिवसामध्ये करू शकतो.